अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने FIR नोंदवून घेतला असे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे. काल ते असं विधिमंडळामध्ये म्हणले. खरंच असं आहे का की महाराष्ट्राची जिरवायची आहे, महाराष्ट्राची मानहानी करायची आहे म्हणून कर्नाटकमध्ये FIR नोंदवून घेतलेला आहे? कर्नाटकच्या लोकांनी असं म्हटलं होतं का, तिथल्या पोलिसांनी असं म्हणलं होतं का की आमच्याकडे या आणि FIR नोंदवून घ्या? अरे तुम्हाला हे बोलताना काही वाटायला पाहिजे साहेब. अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या नंतर इतके अनेक डाऊट सगळ्यांच्या मनामध्ये होते आणि जे दिसतही होतं. म्हणून रोहित पवार हे त्या VSR कंपनीच्या विरोधात FIR करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वणवण फिरले. मागच्या महिन्याभरातला 1.5 महिन्यातला तुम्ही जर बातम्या पाहिल्या तर तुमच्या पूर्ण लक्षात येईल मित्रमैत्रिणींनो. ते मुंबईला गेले, तिथे म्हणाले FIR नोंदवून घ्या. मुंबईने सांगितलं की नाही नाही बारामतीमध्ये जा. बारामतीला गेले, त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही करता येत, ते तुम्ही CIDच्या याच्यात जा. तिथे गेले, सगळीकडे फिरत राहून सुद्धा FIR नोंदवून घेतली नाही. दिवसभर ते तिथे बसून राहिले. याच्या बातम्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून एक आमदार असलेले रोहित पवार म्हणतायत की अजित पवारांचं असं झालं, FIR नोंदवून घ्या, आणि या महाराष्ट्रामध्ये FIR नोंदवून घेतली नाही. म्हणून शेवटी त्यांना कर्नाटकच्या तिकडे जावं लागलं. कर्नाटकमध्ये त्यांनी 0 FIR नोंदवून घेतली. आणि हे असं टाईमलाईन असताना या सगळ्या गोष्टी अशा बाजूला करायच्या आणि म्हणतात की महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून. मग मानहानी करायची नव्हती महाराष्ट्राची तर FIR नोंदवून घ्यायची होती ना साहेब. काय बिघडलं होतं? उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार. दिसत होतं ते. अनेकांना डाऊट आहे कारण CCTVमध्येच दिसतंय की विमान हे काय असं जाऊन दिसत नाही म्हणून धडकलेलं नाही आहे. ते हवेमध्येच उलटं पालटं झालं. हवेत ज्या अर्थी उलटं तिलटं झालं याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड होता. याचा अर्थ कंपनीचा दोष होता. याचा अर्थ कंपनीने काहीतरी सदोष गोष्टी ठेवल्यात. आणि रोहित पवारांनी नंतर प्रेस कॉन्फरन्स करून अनेक गोष्टी सांगितल्यात ना की त्याचं टेस्टिंगच झालेलं नाही आहे, ते ऑलरेडी खराब असलेलं विमान होतं, त्या पायलटला निलंबित केलेलं होतं 3 वर्षासाठी, असा पायलट त्यांनी तिथे नेमला, अनेक गोष्टी होत्या. आणि ह्या गोष्टी इतक्या संशयास्पद असताना FIR नोंदवून घेतली नाही ना महाराष्ट्रामध्ये. म्हणून तर ते गेले कर्नाटकमध्ये आणि तिथे नोंदवून घेतली FIR. आणि आता तुम्ही लोकांना कायदा शिकवत आहे की महाराष्ट्राची मानहानी करायची होती, नव्हती करायची तर FIR नोंदवायची होती. करतात की नाही तुम्ही FIR? आता माझ्यावर FIR झाली. मी असं कायच केलं होतं बरं? फेसबुकवर मी काहीतरी लिहिते, त्या नांदेडमधल्या गल्लीबोळ्यातल्या गोष्टी दाखवल्या तर यांना एवढं हे होतं. घरात बसून व्यवस्थित व्हिडिओ करत असताना सुद्धा यांना उघडं पाडलं म्हणून हे माझ्यावर FIR करतात. पण एवढी मोठी घटना झाली, अख्खा महाराष्ट्र हळहळला, तरी FIR नाही नोंदवून घेतली. आणि काल विधिमंडळात म्हणतात असं असं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की ही 0 FIR नावाची गोष्ट हे इल्लिगल आहे म्हणतात. आता 0 FIR नावाची गोष्ट तुम्हालाही सांगते माहितीसाठी, जर तुम्हाला FIR नोंदवून घ्यायला पोलीस स्टेशन म्हणजे जिथे गुन्हा घडलेला आहे तिथे तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्ही कुठूनही 0 FIR नोंदवू शकता. आणि मग 0 FIR नोंदवली की ज्या ठिकाणी गुन्हा झालेला आहे, ज्याचं ज्युरिस्डिक्शन आहे, तिकडे ती वर्ग केली जाते. आता महाराष्ट्रामध्ये कोणीच FIR नोंदवून घेतली नाही ना त्यांची, म्हणून तर ते तिकडे गेले. बरं, सुशांत सिंग राजपूतच्या वेळेला तुम्ही नाही का बिहारमध्ये FIR नोंदवून घेतली होती. त्या केसमध्ये 2 वर्ष तुम्ही महाराष्ट्राला झोपू दिलं नाही. आणि नंतर कळलं सगळं, CBI चौकशी, तुमचं गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर सुद्धा सगळं हे प्रूव्ह झालं की सुशांत सिंगनी सुसाईड केला होता. पण तुम्ही तेव्हा जगू नव्हतं दिलं लोकांना. आदित्य ठाकरेंना त्याच्यात ओढायचं होतं, जे काय होतं. पण निष्पन्न काय झालं? मुद्दा असा आहे, परत देवेंद्र फडणवीस बोलता बोलता खूप गोष्टी बोलून गेले, त्याच्यावर मी तुम्हाला बोलणार आहे. ते असं म्हणाले की समजा उद्या मी विखे पाटलांना सांगितलं की मुंबईमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही 0 FIR नोंदवा. मी समजा दबाव आणला, याचा अर्थ ते दबाव आणू शकतात हे ते इनडायरेक्टली सांगत आहे. याच्यातनं ते काय आहे हे तर महाराष्ट्राला माहिती आहे, पण तरी परत आपण हे ऐकलं एकदा. ते बघा काय म्हटले की समजा मी दबाव आणला, म्हणजे समजा आणला आणि झाली FIR, म्हणजे थोडक्यात धमकी दिलेली आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी FIR नोंदवू शकतो. हे बघा, FIR नोंदवण्याची धमकी देण्याने काही होत नाही.
त्याच्यामध्ये गुन्हा असायला पाहिजे ना काहीतरी. तुम्ही अमन धपक्या FIR नोंदवली, अरे तुमचीच नाचक्की होते परत त्या विखे पाटलांची नाचक्की करून घ्यायची आहे तुम्हाला की काय? तिकडं म्हणजे जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होईल, चार्जशीट वगैरे, तर काय पुरावा सापडणार नाही. म्हणजे तुम्ही कशाच्या बेसिसवर करणार आहात? इथे VSR कंपनीच्या विरोधात रोहित पवारांकडे अनेक गोष्टी होत्या ज्या त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्या. इव्हन इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा धुकं होते हे सांगताय. अरे त्या धुक्यामधून पण कळतंय विमान आडवं तिडवं हवेतच झालं. विमान हवेत आडवं तिडवं हे धुक्यामुळे नसतं होत, सरळ जातं, आडवं तिडवं कशाला होईल? आणि त्यामुळे याच्यामध्ये अजून काल देवेंद्र फडणवीस जे काय बोलले आहे, खूप बोलले ते म्हणाले की आपण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार आहोत आणि जोपर्यंत जर खरंच घातपात असेल तर घातपात करणारी व्यक्ती जी कोणी असेल ती सापडेपर्यंत आपण सोडणार नाही. जर तो मेला तर त्याच्या कबरीमधून त्याला बाहेर काढू आणि हे करू वगैरे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जे की हा स्टँड त्यांनी खूप आधीच घ्यायला पाहिजे होता, पण काल घेतला. खूपच चांगलं झालं. धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब. खरंच इन्व्हेस्टिगेशन करा आणि कळू द्या काय झालं होतं ते. पण काल तुम्ही जे इतका ॲग्रेसिव्हली बोललात ना की काही होऊ द्या आपण ते शोधून काढणार, हे महाराष्ट्रातली सगळी जनता काय म्हणते माहिती आहे का? म्हणजे 2 महिने तुम्ही काहीच त्याच्यात बोलायला तयार नव्हते. रोहित पवार फिरत आहेत, तुम्ही म्हणत होते रोहित पवारांनी कन्फ्यूज नाही करायला पाहिजे. हे बा बातम्या होत्या, तुम्ही बोललेले होते. असं जनतेच्या मनात संभ्रम नाही निर्माण करायला पाहिजे. रोहित पवार अशामुळे संभ्रम निर्माण होतो. ते भावनिक झाले असतील, ते रागाच्या भरात बोलले असतील. म्हणजे आजपर्यंत तुम्ही डिस्कार्ड करत होते रोहित पवार जे म्हणत आहेत की घातपात त्याचं काहीतरी होऊ द्या, कळू द्या, इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. तेव्हा तुम्ही म्हणत होते कन्फ्यूज नका करू. मग आता तुम्ही काल बोलले, मग कसं काय बोलले तुम्ही? कन्फ्यूज करायचं आहे म्हणून का? मग कर्नाटकमध्ये FIR झाली आणि जी सगळी छीतू व्हायला लागली, जी तुम्ही म्हणतात ना महाराष्ट्राची बदनामी होण्यासाठी, नाही बदनामीकारक गोष्ट केलीच ना तुम्ही. महाराष्ट्राची नाही बदनामी होत. महाराष्ट्र फार अभिमानी आहे. महाराष्ट्राला खूप चांगली परंपरा लाभलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जी काही बदनामी होते आहे ना साहेब, ती तुमची होते. कारण की FIR नोंदवून घेतली नाही तुम्ही 1.5 महिने, आणि 1.5 महिने FIR नाही नोंदवून घेतली म्हणून जी काही नाचक्की झाली. काल दिवसभरामध्ये अनेक लोकांनी बोललं की अरे काय वाटायला पाहिजे, कर्नाटकमध्ये करावं लागलं, उपमुख्यमंत्री होते या महाराष्ट्रासाठी, ज्या माणसाने 40 वर्ष संघर्ष केला, बरेच कामं केले, आणि तरीही साधी FIR त्यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये होत नाही, असं जेव्हा सगळीकडून बोलायला लागले ना, तेव्हा तुम्हाला राग आलेला दिसतोय. आणि म्हणून मग तुम्ही एकदम ठणकावून बोललात, नाही आता मी छडा लावणारच. हे चांगलं झालं. आणि म्हणून मी म्हणते मित्रमैत्रिणींनो, बोलत राहिलं पाहिजे. काल जसं कर्नाटकमध्ये FIR झाली, मी व्हिडिओ केला, मी जिथून माझे सोशल प्लॅटफॉर्म आहे तिथे लिहिलं की थोडं वाटायला पाहिजे. कर्नाटकमध्ये FIR होते, हे महाराष्ट्र शरमला. खरोखर हे दिवस आले महाराष्ट्राला की इथे FIR नाही नोंदवून, आणि आमच्यासारख्या साध्या माणसांवर तुम्ही FIR नोंदवून घेता काहीही केलेलं नसताना. आणि एवढं मोठं गोष्ट होते तरी तू FIR न नोंदवून घेतली जात. हे लिहिलं, अनेक लोकांनी लिहिलं. आणि मग साहेब काल विधिमंडळामध्ये उठले. हे चांगलं झालं, त्यांनी अनेक गोष्टी डिटेल सांगितल्या की बाबा 27 तारखेला किती वाजता बुक झालेलं होतं, पायलट का बदलला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की 2 पायलट बुक झाले होते, एक होतं राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग. त्यातल्या राहुल ओबेरॉयने वेळेवर पोट दुखत आहे असं सांगितलं, असं ते म्हणाले. पण ते पोट खराब आहे हे त्यांनी कशाच्या याच्यावर सांगितलं? फोनवर सांगितलं, मेल करून सांगितलं, मेसेज करून सांगितलं, किती वाजता मेल केला त्यांनी, हे काही सांगितलं नाही फडणवीस साहेबांनी. त्याच्या आदल्याच दिवशी फडणवीस साहेबांनी त्या खरातच्या प्रकरणामध्ये कोणाचा कुठल्या नंबरवरून, व्हॉट्सॲपवर की ईमेलवर 1 टाईम व्ह्यूसाठीचा फोटो कसा पाठवला, म्हणजे खूप डिटेल सांगितलं आदल्या दिवशी त्यांनी. फोन नंबरही सांगितले. इथे मात्र हे नाही सांगितलं की राहुल ओबेरॉय यांनी पोट खराब झालं हे कसं सांगितलं. मेल करून सांगितलं, व्हॉट्सॲपवर सांगितलं, फोन करून सांगितलं, किती वाजता फोन आला होता नाही. दुसरं म्हणजे दिलीप सिंग, एकाचं पोट दुखलं, दुसरा का गायब झाला? मग 2 पायलट नेमले होते की नाही, दोघंही वेळेवर बदलल्या गेले. तर हा प्रश्न आहे ना, मिसिंग लिंक.
बाकीचं तर काय, बाकीचे जर इतके डिटेल्स सांगतो म्हटलं तर त्याच्यातनं काय सुटतं मला असं वाटतं हे जास्त महत्त्वाचं असतं की काय सोडलं जातं, है ना. बाकी मग त्यांनी सांगितलं की या पायलटनी किती तास आराम केला होता, 36 तास आराम केला होता, एका पायलटनी 8 दिवसाचा आराम केलेला होता आणि त्यांचं अल्कोहोल इनटेक पण नव्हतं, ब्रीदिंग टेस्ट झालेली होती आणि ठीक आहे अल्कोहोल नसेलच घेतलं त्यांनी. पण मग हा प्रश्न आहे की हे जे नाव बदललं आणि पोट एकाच खराब झालं, आता काय हे तर साधं कारण आहे, कोणी पण सांगतं ना कुठे जायचं नसेल तर पोट खराब आहे म्हणून. लहान लहान लेकरं पण शाळेत नाही गेले दुसऱ्या दिवशी म्हणतात मॅडम पोट खराब होतं. काय नाही, हे खूप साधं कारण आहे. पण ठीक आहे, जर दिलं असेल तर आणि खरंच असेल तर त्यात काही वाद नाही. पण दुसऱ्या पायलटनी काय सांगितलं, तो का गायब होता आणि त्यांनी हे मेसेज कुठून केले, म्हणजे कशाच्या याच्यावर त्यांनी मेल केलं हे मात्र याच्यामध्ये सांगितलं नाही. आणि दुसरं ते काल म्हणले की एफ आय आर महत्त्वाचं नसतं, चार्जशीट महत्त्वाची. म्हणजे आपण एफ आय आर का नाही केली हे खूप एक्सप्लेन करत होते ते, की एफ आय आर इतकं महत्त्वाचं नसतं, चार्जशीट सी डी आर महत्त्वाचं असतो, अपघातामध्ये तेच ग्राह्य धरलं जातं. म्हणजे आपण एफ आय आर का नाही केली ह्याचं एक्सप्लेनेशन ते देत होते. एफ आय आर करायला काय पैसे लागतात का? जर एक आमदार, रोहित पवार हे आमदार आहेत, एक आमदार जर काही इतकं फिरून फिरून म्हणत असेल एफ आय आर नोंदवून घ्या, राज्यामध्ये होत नाही, म्हणजे विचार करा बरं, ते काय काही उगाचच सुडबुद्धीने, जसं तुम्ही म्हटले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यावर एफ आय आर करू, तसं सुडबुद्धीने तर नव्हतंच करत ना. आणि ती घेतली नाही, त्याच्यावर साहेब एक्सप्लेनेशन देतात की एफ आय आर महत्त्वाचं नसतं. पण असं काही नाही आहे. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आणि जर का समोरच्याची चूक आहे असं दिसत असेल, अनेक गोष्टी संशयास्पद वाटत असेल, तर एफ आय आर नोंदवून घेतली जाते, घेतली पाहिजे. याच्या आधी असं झालेलं आहे. ॲक्सिडेंटच्या केसमध्ये एफ आय आर नोंदवते, ते अंधभक्त लागले. अंधभक्तांना खुश करण्यासाठी ते होतं. अंधभक्त म्हणतात बघ बघ त्यांनी सांगितलं या केसमध्ये एफ आय आर नसते होत. अरे थोडंसं वाचा, अभ्यास करा, कायद्यातल्या लोकांना विचारा, वकिलांना विचारा, ते पण सांगतील. तर हे असं आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जी केस आहे पोलीस केस, ती लढण्यासाठी मला माझ्यावर जी एफ आय आर झालेली आहे नांदेडमध्ये, त्याच्यावर मी व्हिडिओ केला आहे, ती लढण्यासाठी मला काही आर्थिक गोष्टींची गरज आहे. मी इथे QR कोड दिलेला आहे. तुम्हाला शक्य असेल तर मला तुम्ही तिथे जे आहे ते कॉन्ट्रिब्युशन पाठवू शकता. बाकी काय आहे, हे इतकं निरर्थक आहे की काहीही केलेलं नसताना उगीचच हे लढावं लागतं. पण कायदे नावाची गोष्ट जी आहे ती कायदेशीर दृष्टीनेच घ्यावं लागते. मी इथून जर का म्हटलं की काही नाही, याच्यात काही राम नाही, काही होत नाही, ते तसं वर्क नसतं करत. पोलिसांचे मला फोन येतातच, कोर्टात जावं लागेलच. तर त्यामुळे या गोष्टी ना पैसे लागतात. आणि बघा, शक्य असेल तर थांबते. थँक्यू सो मच.